काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार हे मंत्री असतील असं सूचक वक्तव्य केलं। त्यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात मेळावे आणि सभा घेतल्या जात आहेत। तर काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे। याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत। आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे। आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री असं बॅनर लावण्यात आलेले आहेत। नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत। तर राज्यातील अनेक ठिकाणी देखील रोहित पवारांचे बॅनर्स लागले आहेत। रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी, त्यानंतर पुढची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल असं वक्तव्य शरद पवारांनी काल केलं। त्यानंतर आज भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रोहित पवारांचं नाव चर्चेत आल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।